मी एक स्वतंत्र विचारांची पदवीधर मुलगी होते. माझं लग्नाचं वय देखील झालं होतं. त्यामुळेच आता माझे नातेवाईक मला लग्नाचा विचार करण्यास प्रवृत्त करू लागले. कारण 2 वर्षांपूर्वी माझे आईवडील दोघेही एका अपघातात मरण पावले होते. आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. आई-वडील गेल्यानंतर मी खूपच एकटी पडले होते. तशी तर माझ्या वडिलांची खूपच संपत्ती होती आणि ती सर्व संपत्ती आता माझ्या नावावर झाली होती. माझे खूपच मोजके नातेवाईक होते. माझ्या नातेवाईकांना माझं लग्न लावून त्यांची जबाबदारी पूर्ण करायची होती. परंतु माझी लग्न करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. तरी माझ्या नातेवाईकांनी माझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं. मला माझा नवरा ठीकठाक वाटत होता. आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. मी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच दीपकसोबत अगदी सुखाचं आयुष्य जगत होते. माझ्या घरात मी आणि दीपक सोडून कोणीच राहत नव्हतं. कारण दीपकचेही आई-वडील या जगात नव्हते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर देखील मी दीपकसोबत माझ्या आई-वडिलांच्या घरातच राहत होते. संध्याकाळची वेळ होती. मी किचनमध्ये पुलाव बनवत होते. सर्व भाज्या चिरून ठेवल्या आणि भात शिजवण्यासाठी कुकरला लावला होता. अशा प्रकारे मी सर्व तयारी करून ठेवली होती. कारण सकाळी दीपकने मला सांगितलं होतं की त्याला आज पुलाव खाण्याची खूप इच्छा झाली आहे. जेवण झाल्यानंतर आपण दोघंही एकत्र बाहेर फेरफटका मारायला जाऊ. संध्याकाळी दीपक ऑफिसवरून येण्याआधी मी पुलाव बनवून ठेवला आणि स्वतःसुद्धा तयार होऊन दीपकची वाट पाहू लागले. त्याची घरी यायची वेळ झाली होती. मग जवळपास 10-15 मिनिटात दीपक घरी आला. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. हसतच मी त्याचं स्वागत केलं. त्याच्या हातात काळ्या रंगाची उशी होती आणि मोठ्या प्रेमाच्या भरात तो किचनमध्ये येत होता. त्याला पाहून मी खुश झाले आणि त्याला पाहून असं वाटत होतं की तो काहीतरी चांगली बातमी देणार आहे. तो किचनमध्ये येऊन इकडे तिकडे पाहत बोलू लागला की आज मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते ओळख पाहू. मी त्या उशीकडे पाहत म्हणाली, दीपक, तुम्ही माझ्यासाठी काय घेऊन आला आहात? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मला अगदी उत्साहात घेऊन आला आहात? त्यावर दीपक म्हणाला की मी तुझ्यासाठी अगदी खास गोष्ट घेऊन आलो आहे. मला असं वाटत होतं की त्यात सोन्याचा नेकलेस किंवा अंगठी यापैकी काहीतरी असावं. पण असं काही नसून ती फक्त एक उशी होती जी दीपकने हातात घेतली होती. ते पाहून मी जोरजोरात हसू लागले आणि दीपकला म्हणाले, या उशीची काय गरज होती? घरात भरपूर उशा पडून आहेत. त्यावर दीपक म्हणाला, तुला माहीत नाही का, ही एक विशेष उशी आहे. तिला कमरेच्या खाली ठेवून झोपलं जातं. या उशीमुळे तुला इतकी शांत झोप लागेल की तू तुझ्या सर्व चिंता विसरून जाशील आणि लवकरच तुला आनंदाची बातमी ऐकण्यात येईल. त्यावर मी त्याला हसत हसतच बोलू लागले की दीपक, मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. मी आतासुद्धा आनंदातच आहे. त्यावर तो म्हणाला की हो हो, मला माहीत आहे, असं तो हसत म्हणाला. नंतर मी त्याला जेवण वाढले आणि आम्ही दोघेही गप्पा मारत जेवलो. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघं शतपावली चालण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. दीपकने मला सांगितलं की त्याचा व्यवसाय अगदी जोरात चालत आहे आणि लवकरच आपण फिरण्यासाठी एका चांगल्या ठिकाणी जाणार आहोत. दीपकचा हा विचार मला खूप आवडला होता. कारण मी बऱ्याच दिवसापासून घराबाहेर पडले नव्हते. सारखं घरात राहून माझा जीव घुटमळत होता. दीपकने मला वचन दिलं होतं की तो लवकरच मला फिरायला घेऊन जाणार आहे. रात्र झाली होती. नंतर आम्ही बाईकवर एक फेरफटका मारून आलो. रात्रीचे 11 वाजले होते. त्यानंतर आईस्क्रीम खाऊन आम्ही घरी आलो. मी खूप थकले होते कारण माझं जास्त घराबाहेर जाणं होत नव्हतं. पण जेव्हाही मी फिरायला जाऊन घरी यायचे तेव्हा मला खूप चांगली झोप लागायची. मला खूप झोप येत होती म्हणून मी बेडवर पडले. मला झोपून अजून 10 मिनिटंही झाले नव्हते की तेव्हा दीपकने मला झोपेतून उठवलं. तू काय करत आहेस? तुला काय झालं आहे? आता तर आपण इतक्या गप्पा गोष्टी करून आलो आहोत, मग तू मला का उठवत आहेस? माझ्या अशा म्हणण्यावर तो हसू लागला आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. ते तुला दाखवायला मी विसरूनच गेलो. त्यासाठीच मी तुला उठवत आहे. मी इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी घेऊन आलो आणि तू मात्र न बघता झोपून गेलीस, असं दीपक उदास मनाने मला म्हणू लागला. त्यावर मी म्हणाले की ठीक आहे बाबा, दाखव मला काय आणलं आहेस. त्याने तीच काळ्या रंगाची उशी माझ्या समोर ठेवली आणि प्रेमाने म्हणाला, ही उशीच मी तुला गिफ्ट म्हणून आणली आहे. आता दररोज तू कमरेच्या खाली उशी ठेवून झोपत जा. ज्या दिवशी तू ती उशी तुझ्याजवळ न ठेवता झोपलीस तर मला वाईट वाटेल, असं तो मला सांगू लागला. त्यावर मी त्याला म्हणाले की ही काय गोष्ट झाली? एकतर तू मला विचित्र गिफ्ट घेऊन आलास आणि वरून मला जबरदस्तीने वापर करण्याचं सांगू लागलास. मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ती उशी वापरेन. आता मला झोपू दे. नाही नाही, जोपर्यंत तू ही उशी घेणार नाही तोपर्यंत मी तुला झोपूच देणार नाही.
कृपा करून ही उशी तुझ्या कमरेखाली ठेवून झोप, असं तो मला म्हणू लागला. दीपकचं मन राखण्यासाठी मला ती उशी कमरेखाली ठेवावी लागली. पण त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं. माझी झोप जेव्हाही उघडायची तेव्हा मला लवकर झोप लागत नसे. पण जेव्हापासून ही उशी मी वापरू लागले तेव्हापासून मला चांगली झोप येऊ लागली. संपूर्ण रात्र व्यवस्थित झोपल्यानंतर जेव्हा मी उठले तेव्हा घड्याळाकडे पाहिलं तर वेळ पाहून मला चिंता वाटू लागली. कारण घड्याळात 11 वाजले होते. मी इतक्या उशिरा कधीच उठत नव्हते. नेहमी सकाळी आरतीच्या वेळेस मला जाग यायची. मला असं वाटलं की दीपक त्याच्या ऑफिसला निघून गेला असेल. पण दीपक ऑफिसला न जाता किचनमध्ये काहीतरी बनवत होता. मला आवाज येऊ लागला. मी माझे केस विंचरून किचनमध्ये गेले की दीपक नाश्ता बनवून बाहेर येत होता. नेहमीप्रमाणे त्याचा चेहरा आनंदित दिसत होता. तो अगदी प्रेमाने मला म्हणाला की माझी प्रिय बायको, आजचा नाश्ता तयार आहे. त्याचं असं ऐकून मी लाजले आणि गालातल्या गालात हसू लागले. तुम्ही नाश्ता का बनवलात? त्यावर दीपक म्हणाला, मी तर नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठलो होतो. आंघोळ झाल्यानंतर मी खोलीत आलो तेव्हा पाहिलं की तुझी झोप अजून उघडली नव्हती. तुला खूप चांगली झोप लागली होती. त्यामुळे मी विचार केला की आज स्वतःच्या हाताने नाश्ता बनवून तुला भरवेन. आता मी तुझी खूप सेवा करेन. दीपकचं असं वागणं मला विचित्र वाटत होतं. कारण त्याआधी तो नेहमी निष्काळजीपणाने वागत होता. पण त्याचं असं वागणं पाहून मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. फ्रेश झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला आणि तो माझ्यासोबत गप्पा मारू लागला. तो म्हणाला की पुढच्या आठवड्यात मी तुला एक आनंदाची बातमी देणार आहे. ते ऐकून तू वेडी होशील. तो आजकाल अशा प्रकारच्या गोष्टी करायचा आणि कोणती ना कोणती आनंदाची बातमी नक्की द्यायचा. मी मोठ्या उत्साहाने पुढच्या आठवड्याची वाट पाहू लागले. आज रविवार होता. संध्याकाळचे 4 वाजत होते. मला असं वाटलं की कुणीतरी दरवाजा वाजवत आहे. मी दरवाजा उघडण्यास गेले तेव्हा पाहिलं की दीपक दरवाजात उभा होता आणि तो खूपच आनंदित दिसत होता. त्याचा आनंद बघण्यासारखा होता. त्याच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा दिसत होता आणि तो मला म्हणाला की विचार कर, मी तुझ्यासाठी काय आणलं असेल. यावर मी विचार करू लागले आणि उत्साहाने म्हणाले, कदाचित तिकीट आणलं असाल. हो, अगदी बरोबर बोलीस. मी तुझ्यासाठी तिकीट आणलं आहे. आपण 15 दिवसांसाठी उटीला जाणार आहोत. मला हे 15 दिवस कायम आठवणीत ठेवायचे आहेत. तू लवकर तयारीला लाग आणि चांगले चांगले कपडे भरून घे. आपण खूप फिरूया आणि खूप फोटो काढूया. त्याने मला नवीन खरेदी केलेला कॅमेराही दाखवला. कॅमेरा पाहताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण मला फोटो काढण्याची खूप आवड होती. कदाचित हीच माझी सर्वात मोठी कमजोरी होती. त्याशिवाय दीपक मला खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन गेला. मी बरेच नवीन नवीन कपडे, बनावट दागिने तसेच अनेक चपला खरेदी केल्या. सर्व कपड्यांवर मी मॅचिंग कानातले आणि हातातले कडे खरेदी केले. दीपकने सुद्धा बरेच टी शर्ट, शर्ट, शूज, गॉगल अशा अनेक प्रकारच्या विविध वस्तू खरेदी केल्या. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि रात्री पॅकिंग करण्यात बसलो. त्यानंतर दीपकने परत एकदा एक उशी माझ्यासमोर फेकली आणि म्हणाला, मी तुझ्यासाठी अजून एक नवीन उशी गिफ्ट म्हणून घेऊन आलो आहे. हे काय आहे दीपक? मी अगदी तंग होऊन त्याला म्हणू लागले. त्यावर तो म्हणू लागला की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तुला आवडलं नाही का? त्यावर मी म्हणाले, मला गिफ्ट आवडलं आहे, परंतु वारंवार मला उशीच घेऊन देणार आहेस का? असं मी त्याला चिडून म्हणाले. आता तू मला सांग, या उशीत काय लपवलं आहेस? तो अगदी रुबाबात म्हणू लागला, या उशीत काय असेल तू ओळख पाहू. मी त्या उशीला कात्रीने कापू लागले. तेव्हा त्याने मला लगेचच थांबवले आणि म्हणाला, नाही नाही, यात काहीच नाही. मी फक्त प्रेमाने तुला घेऊन आलो आहे. आता तू हे गिफ्ट नाकारलं तर मला खूप वाईट वाटेल. असं दीपक उदास होऊन म्हणू लागला. त्याचं मन राखण्यासाठी मी ती उशी माझ्याजवळ ठेवून घेतली आणि म्हणाले की आपण ही उशी उटीला सोबत घेऊन जाऊ आणि तिथे गेल्यानंतर मी यावरच आराम करेन. हॉटेलच्या उशीला स्पर्शही करणार नाही. आता खुश आहेस ना बाबा? माझं असं म्हणणं ऐकताच तो लहान मुलांसारखा खूप खुश झाला. दीपक म्हणाला, हो, मी खूप खुश झालो आहे. कारण कसंही जरी असलं तरी मी दिलेलं गिफ्ट तू स्वीकारलंस. त्यानंतर आम्ही आमची पॅकिंग पूर्ण केली. सकाळी लवकरच उठून आम्ही जाण्यासाठी तयार झालो. काही वेळानंतर आमची गाडी घराबाहेर येऊन थांबली. त्यात बसून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. जवळपास 24 तासानंतर आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो. जवळपास सकाळचे 8 वाजले होते. उटीचं वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. तिथेच आम्ही एक हॉटेल बुक केलं. आम्ही आमचे सर्व सामान खोलीत ठेवून फिरण्यासाठी तयार झालो आणि खोलीतच बसून आम्ही आमच्या नाश्त्याची ऑर्डर दिली. जेव्हा नाश्ता रूममध्ये आला तेव्हा मला खूप भूक लागली होती आणि तसंच मला खूप झोपही येऊ लागली. कारण बराच वेळ गाडीने प्रवास केल्याने मी खूप थकले होते.
नाश्ता केल्यानंतर दीपक मला बाहेर बोलावू लागला. मी त्याला म्हणाले की माझा थकवा अजून दूर झाला नाही. माझं अंग खूप दुखत आहे. आता थोडंसं आराम करूया आणि नंतर उठून इथे तिथे फिरायला जाऊया. आपल्याकडे अजून 15 दिवस पडलेले आहेत, असं मी त्याला निष्काळजीपणाने म्हणू लागले आणि परत पलंगावर जाऊन झोपू लागले. तितक्यात दीपक माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की तू हे काय करत आहेस? जे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलं आहे ते तू घ्यायला विसरलीस का? असं म्हणत त्याने बॅगेतून उशी काढून मला आणून दिली. मी त्याला हसत हसत म्हणाले की ठीक आहे बाबा, तू दिलेल्या उशीवरच मी आराम करेन. ती उशी डोक्याखाली ठेवून मी झोपून गेले. माझे डोळे जवळपास 4च्या दरम्यान उघडले. मी इतका वेळ का झोपत आहे याचं मला टेन्शन येऊ लागलं, कारण याआधी इतका वेळ मी कधीच झोपत नव्हते. त्यानंतर उठून मी माझे हातपाय धुतले आणि दीपकची वाट पाहू लागले. काही वेळानंतर दीपक रूममध्ये आला. त्याच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची फळं दिसत होती. मी त्याला म्हणाले, हे काय आहे? कदाचित मी 4 वाजेपर्यंत झोपले होते, हे विसरून गेले होते. त्यावर दीपक म्हणाला की मी माझ्या लाडक्या बायकोसाठी फळं घेऊन आलो आहे. त्यावर मी म्हणाले की अच्छा ठीक आहे, आधी नाश्ता करूया की फळं खाऊया? दीपक म्हणाला की मी बाहेरून नाश्ता करून आलो आहे, आता तू काहीतरी खाऊन घे. तू गाढ झोपेत होतीस म्हणून तुला उठवणं मला योग्य वाटत नव्हतं आणि मी बाहेर फिरण्यासाठी गेलो. बाहेरचे दृश्य खूपच सुंदर आहे. मी तुला कसं सांगू, आपल्याला पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती, त्यामुळे आपण जास्त काही बघू शकलो नाही. आणि तसंही इथे शहरातल्यासारखी झगमगाट नसते, त्यामुळे आपण इकडच्या वातावरणाचे अनुभव घेतले पाहिजे. त्याचं म्हणणं ऐकून मी मोठ्या उत्साहात येऊन म्हणाले की बस झालं आता, आधी मी नाश्ता करून घेते, मग आपण फिरायला जाऊ. दीपक घड्याळाकडे पाहून म्हणाला, आता संध्याकाळ होण्यास अजून 2 तास बाकी आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी फिरू शकतो. तशी आपण आपली गाडी सोबत आणली आहे. तुला आठवतं का, जेव्हा आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आपल्याकडे गाडी नव्हती. त्याला त्याच्या आधीचे दिवस आठवत होते. हो, पण आत्ता देवाच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे, असे तो मला सांगू लागला. दीपकचं असं वागणं मला फार आवडत होतं. तसेच मला त्याची एक सवय फार आवडायची, ती म्हणजे तो कोणत्याच वेटरला खोलीमध्ये येऊ देत नसत. जेव्हा नाश्ता घ्यायचा असायचा तेव्हा तो स्वतः खोलीच्या बाहेर जाऊन प्लेट आतमध्ये घेऊन येत असत. मी थोडासा नाश्ता केला. माझं डोकं खूप जड होऊ लागलं. नंतर मी आणि दीपक बाहेर फिरायला गेलो. जवळपास 2 तास फिरल्यानंतर जेव्हा आम्ही रूमवर परत आलो तेव्हा मला खूप विचित्र वाटू लागलं. इतकं सुंदर निसर्गात फिरूनही मला माझी तब्येत बिघडल्यासारखी वाटत होती. माझं लक्ष कोणत्याच गोष्टीकडे लागत नव्हतं. त्यावर दीपक म्हणाला की कदाचित तुला इकडचं वातावरण सूट होत नाही. 2 दिवसानंतर तू नक्कीच ठीक होशील. अजून आपल्याकडे काही दिवस आहेत. जर तुला इथं आवडत नसेल तर मी तुला दुसरीकडे घेऊन जाईन. तिथं जाऊन यापेक्षा जास्त आनंदित राहशील. दीपकच्या या गोष्टी कधीच संपत नव्हत्या, पण माझी तब्येत जास्तच बिघडत चालली होती. त्यामुळे मी फिरायला आणि बाहेर जायला नकार देऊ लागले. दीपक म्हणू लागला की मी मोठ्या स्वप्नांनी तुला इथे घेऊन आलो होतो, तरीही आपण इथेच दिवस काढूया, कारण मला ऑफिसमधून वारंवार सुट्ट्या मिळणार नाहीत. असं म्हणत ती रात्रही निघून गेली. मी इथे येऊन जास्त झोपू लागले. मला वारंवार झोप येत होती. माझी तब्येत बिघडू लागल्यामुळे मी दीपकला एकटं बाहेर पडण्यास सांगू लागले आणि तो एकटाच नाश्ता आणि जेवण करायला जाऊ लागला. मी त्याला वारंवार औषधे आणण्यास बाहेर पाठवू लागले. शेवटी 4थ्या दिवशी सहन न झाल्याने मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की मला इथे राहायचं नाही, मला आता घरी जायचं आहे. माझं असं म्हणणं ऐकून दीपक मला घरी घेऊन जाण्यास तयार झाला आणि म्हणाला की मी संध्याकाळपर्यंत जाण्याची व्यवस्था करतो. मी रूमवरच होते. दीपकने मला सांगितलं की मी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी बाहेर जात आहे. असं म्हणून तो हॉटेलवरून निघून गेला. मी रूममध्ये एकटी आरामात झोपून गेले. काही चिंता न करता झोपून गेले, कारण बऱ्याचदा दीपक जास्त वेळेसाठी घराच्या बाहेर निघायचा आणि लवकरच घरी यायचा. यामुळे मी निश्चित होते, पण मी झोपून उठले होते तरीही दीपक अजून रूमवर आला नव्हता. मला त्याची खूप काळजी वाटू लागली. मी त्याला वारंवार फोन करू लागले, तरी त्याचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर खाली जाऊन मी हॉटेलच्या मॅनेजरला विचारलं, तेव्हा ते म्हणाले की 2 तासानंतर साहेब येतील असं आम्हाला सांगून गेलेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की जर माझी बायको तुम्हाला काहीही विचारण्यास आली तर तुम्ही तिला सांगा की काळजी करू नकोस, मी लवकरच येईन. मॅनेजरशी बोलल्यानंतर मी माझ्या रूमवर परत आले आणि दीपकची वाट पाहू लागले. आता 2चे 3 तास झाले होते, पण दीपक अजून आला नव्हता. मी त्याला वारंवार फोन करत होते, पण त्याचा फोन बंद येऊ लागला. मी अगदी टेन्शनमध्ये येऊन रूमवरच बसले होते. तितक्यात तिथे एक वेटर आला आणि म्हणाला की दीपक साहेबांचा फोन आला आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मी लगेचच रूमवर उठून बाहेर आले. दीपकने माझ्या फोनवर फोन करायचं सोडून हॉटेलच्या नंबरवर फोन का केला असेल याचा विचार करून मी हैराण झाले. पण त्याने मला फोनवर जी गोष्ट सांगितली
ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले. त्याने सांगितलं की मला अचानक ऑफिसचं काम आलं, त्यामुळे मला परत यावं लागलं. आता तू असं कर, तिथे उपलब्ध असलेल्या गाडीने तू घरी ये. मी तुला घ्यायला येऊ शकत नाही. तू घरी आल्यानंतर मी तुला सर्व काही सविस्तरपणे सांगेन. ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे. यामुळे जास्त दंगा न घालता घरी ये, तेव्हा आपण व्यवस्थितपणे बोलू. अशा प्रकारे दीपकने मला फोनवर बोलत बोलत कॉल कट केला आणि मी मात्र हॅलो हॅलो करत राहिले. त्याने माझी कोणतीच गोष्ट ऐकली नाही. मला मजबुरीने हॉटेलच्या मॅनेजरला सांगावं लागलं की तुम्ही माझं हॉटेलचं बिल तयार करा. पैसे भरून मला लगेचच निघायचं आहे. जवळ असणाऱ्या मेन रस्त्यापर्यंत मला सोडून येण्यास सांगितलं. हॉटेलचा मॅनेजर खूप चांगला होता. त्याने माझी मदत केली. त्याच्या मदतीने मी एक लोकल गाडी पकडून घरी आले. मला दीपकचा खूप राग आला होता. दीपक असं निष्काळजीपणाने वागू शकेल याची मला कल्पनाही नव्हती. नेमकं असं त्याचं कोणतं महत्त्वाचं काम होतं की ज्यामुळे मला एकटं सोडून त्याला इथं यावं लागलं, जे माझ्यापेक्षा अति महत्त्वाचं होतं. या सर्व गोष्टींचा मला दीपकला जाब विचारायचा होता. मी जेव्हा घरी आले तेव्हा घराच्या दरवाजात मला विचित्र जाणवलं. जेव्हा मी आतमध्ये माझ्या खोलीत गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी खूप आश्चर्यचकित झाले. कारण माझ्या खोलीत खूप मुंग्या आणि भरपूर माशा घर करून राहिल्या होत्या. हे देवा, हे सर्व काय आहे? असं विचित्र दृश्य पाहून मी खूपच घाबरून गेले. अगदी निरखून पाहिल्यानंतर मला समजलं की माझ्या उशीवर अनेक माशांनी घर बनवलं होतं. तसंच अनेक मुंग्या आणि मच्छर उशीभोवती फिरत होत्या. मी लगेचच माझ्या घरातल्या कामवाल्या बाईला बोलावून घेतलं. दुपारचे जवळपास 3 वाजले होते. कामवाली लगेच माझ्या घरी आली, कारण कदाचित तिला मी येण्याचं समजलं होतं. जेव्हा ती घरी आली तेव्हा मी तिला सर्वप्रथम माझी खोली साफ करण्यास सांगितलं. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली की खोलीत इतक्या मुंग्या, माशा आणि मच्छर यायचं प्रमुख कारण म्हणजे ती उशीच आहे, जिचा रंग काळा आहे आणि आकाराने थोडीशी छोटी आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही तीच उशी आहे जी मला दीपकने गिफ्ट म्हणून दिली होती, जी संपूर्णपणे घाण झाली होती. परंतु माझ्या कामवाल्या बाईने माझी खोली स्वच्छ केली होती आणि आता माझी खोली अगदी नीटनेटकी दिसत होती. मी परत दीपकची वाट पाहू लागले, कारण घराची परिस्थिती पाहून मला भीती वाटत होती. भरपूर मुंग्या आणि मच्छर याचं माझ्या खोलीतलं साम्राज्य पाहून मला विचित्र वाटत होतं. दीपकची वाट पाहत रात्र झाली तरी त्याने मला फोन केला नव्हता. त्याचा विचार करून मी रडू लागले, पण त्याच्याबद्दल काहीच खबर आली नव्हती. वाट पाहून रात्रीची सकाळ झाली. सकाळच्या आरतीच्या वेळेस मला झोप येऊ लागली. मी थोडा वेळ झोपण्यास गेले. नंतर अचानक 10 वाजता माझा डोळा उघडला. मी परत दीपकला फोन करू लागले, पण त्याचा नंबर बंद लागत होता. इतक्या दरवाजावर कुणीतरी आल्यासारखं वाटलं. मी लगेचच अंथरुणातून उठले. मला असं वाटलं की कदाचित दीपक आला असावा. आनंदाच्या भरात मी दरवाजा उघडू लागले, पण समोर दीपक नसून तब्येतीने सुदृढ असलेले 2 पुरुष उभे होते. ते मला काहीतरी सांगत होते, जे ऐकून माझी चिंता वाढत गेली. मला असं वाटत होतं की माझा नवरा घरी नसल्यामुळे माझा कोणीतरी फायदा उचलत आहे. ते दोघं मला घरातून बाहेर जाण्यास सांगू लागले आणि म्हणाले की हे घर आता तुमचं नसून आमचं झालं आहे. त्यांनी मला घराची कागदपत्र दाखवली. मला त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या म्हणण्यावर मी अजिबात घाबरले नव्हते, कारण असे अनेक फ्रॉड शहरात फिरत असलेल्या बातम्या मी ऐकल्या होत्या. मी त्यांना स्पष्टपणे म्हणाले की जर तुम्ही इथून गेला नाही तर मी पोलिसांना फोन करून बोलावून घेईन. त्यावर ते म्हणू लागले की जर तुम्ही पोलिसांना बोलावलं तर आमचं काम अजूनच सोपं होईल, कारण तुमचं हे घर आता विकलं गेलं आहे आणि या घराला तुमच्या पतीने आम्हाला विकलं आहे. त्याचं असं म्हणणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले, कारण माझ्या वडिलांनी मला हे घर दिलं होतं. मी एका श्रीमंत बापाची मुलगी होते. माझे वडील या जगात असतानाच त्यांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली होती. माझ्या मनाविरुद्ध जाऊन दीपकने हे घर कसं काय विकलं याचं मला आश्चर्य वाटत होतं आणि त्याने कागदपत्रांवर माझी सही कशी काय केली त्याचा मी विचार करू लागले. मी त्या दोघांकडे थोडा वेळ मागून घेतला. मी त्यांना म्हणाले की एका दिवसात मी सर्व काही माहिती तुम्हाला देईन. माझं असं म्हणणं ऐकून ते दोघं तिकडून निघून गेले, पण लगेचच दुसऱ्या दिवशी घर ताब्यात घेण्यासाठी येणार असं ते सांगून गेले. माझी चिंता अजूनच वाढू लागली, कारण माझं दीपकसोबत काहीच बोलणं झालं नव्हतं. मला त्या आलेल्या दोघांवर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी विचार केला की दीपकची वाट न पाहता मी माझ्या काही नातेवाईकांकडे जाऊन त्यांची मदत घेईन. कदाचित दीपक कोणत्या तरी संकटात अडकला असेल, त्यामुळे ही लोक मला येऊन त्रास देत असतील. पण ह्या सर्व गोष्टीची वेळच आली नाही. संध्याकाळचे 8 वाजले होते जेव्हा दीपकने मला कॉल केला. तेव्हा मी खूप खुश झाली. मी त्याचा फोन उचलला तेव्हा दीपकचा आवाज माझ्या कानांवर पडला. तो म्हणत होता की माझी प्रिय बायको, मला माफ कर. खरं सत्य तर हे आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नसून माझ्या ऑफिसमधल्या कलिगसोबत म्हणजेच रियासोबत प्रेम करतो. एका महिन्यापूर्वी जेव्हा मी एका बिझनेस ट्रिपवर गेलो होतो
तिथे मला रिया भेटली होती. तुझी संपत्ती पाहून मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं. मला तुझ्यात काहीच रुची नाही. मला माहीत आहे की मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो, पण मला माफ कर. कारण त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच उपाय नाही. मी तुझं घर विकलं आहे. तुझ्या वागणुकीमुळे मी कंटाळून गेलो होतो. तू मला एखाद्या नोकरासारखी वागणूक देत होतीस, पण मला एक स्वतंत्र जीवन जगायचं आहे. मला तुझ्यासोबत अजिबात राहायचं नाही. असं म्हणून त्याने फोन कट केला. त्याचं असं म्हणणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. पण त्यावेळेस मी माझी हिंमत हारले नाही. क्षणभरही वाया न घालवता यावर काय पर्याय निघेल याचा मी विचार करू लागले. शेवटी यावर मला एकच उपाय सुचला. मी दीपकच्या फोनचे सर्व कॉल रेकॉर्डिंग जमा केले, जेणेकरून मी त्याचा पुरावा म्हणून वापर करेन. लगेचच मी पोलिसांकडे गेले, त्याची तक्रार केली. दीपक माझी सर्व संपत्ती विकून परदेशात जाऊन बसला होता. तो कोर्टात हजर न झाल्याने 1 ते 2 महिन्यामध्ये कोर्टाने सर्व निकाल माझ्या बाजूने लावले होते. कारण माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे होते, ज्याची पडताळणी केल्यानंतर स्पष्ट झालं होतं की माझा नवरा माझ्या उशीवर स्प्रे करायचा, ज्याच्यामुळे मला खूप झोप लागायची. तशा परिस्थितीत त्याने माझ्या संपत्तीच्या कागदपत्रांवर अंगठ्याचे ठसे घेतले होते. त्याच्या बाजूने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. 4 महिन्यानंतर जेव्हा दीपक गुपचूपपणे भारतात येऊ लागला, तेव्हा एअरपोर्टवर पोलिसांनी त्याला पकडलं. कारण कायद्याने तो गुन्हेगार झाला होता आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागत होती. मी दीपकला सांगितलं की मला त्याने घटस्फोट द्यावा, पण तो माझ्या पायात येऊन माझी माफी मागू लागला आणि कायद्यातून सुटका करण्यासाठी विनवण्या करू लागला. पण मी असं काहीच होऊ दिलं नाही. आता तो कोठडीतच आहे. मला माझी संपत्ती आणि इतर गोष्टी कायद्याने परत मिळाल्या होत्या. तर आता मित्रांनो, तुम्हीच सांगा की अशा नवऱ्यावर परत विश्वास ठेवणं योग्य आहे का? मी खूपच गोंधळलेली आहे. आता मला दुसरं लग्न करायचं नाही, पण माझे नातेवाईक मला सांगतात की दुसरं लग्न कर. प्रत्येक माणूस हा दीपकसारखाच असेल असं नाही. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, मी दुसरं लग्न करणं योग्य आहे की नाही? मला तुमच्या कमेंटची गरज आहे. कृपया तुमचे मत कमेंट करून सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.